जेव्हा मी म्हणतो की तुमचं म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट दरवर्षी 12% वाढेल, तेव्हा सगळ्यांना वाटतं हेच तर कंपाऊंडिंग आहे. पण खरं सांगू का, इथेच कन्फ्युजन सुरू होतं. कंपाऊंडिंग म्हणजे फक्त मोठा रिटर्न नाही. मग ते आहे तरी काय? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कंपाऊंडिंग रिअल लाईफमध्ये नेमकं कसं काम करतं. मित्रांनो, आज मी कंपाऊंडिंगमध्ये थोडा डीप जाणार आहे, कारण कंपाऊंडिंगबद्दलची सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? आपण ते खूप सिम्प्लिफाय करतो. मी स्वतः देखील त्याबद्दल गिल्टी आहे, कारण मी खूप वेळा सांगतो, जर तुम्ही तुमच्या 20व्या वर्षी दरमहा ₹1000 इन्व्हेस्ट केले आणि फक्त पेशन्स ठेवलं, तर तुमच्या 60व्या वर्षी तुमची वेल्थ कोटीमध्ये असेल. आणि कारण काय सांगतो? कंपाऊंडिंग. पण मग तुम्ही विचारता, हो, पण कंपाऊंडिंग म्हणजे नेमकं काय? ते चालतं कसं? मार्केट रोज फ्लक्च्युएट होत असताना कंपाऊंडिंग होतं तरी कुठे? हे प्रश्न खूप व्हॅलिड आहे. आणि एक मजेशीर गोष्ट सांगतो, आपण सगळ्यांनी 8वीत कंपाऊंड इंटरेस्ट शिकलेला आहे. एक्झाममध्ये मार्क्ससुद्धा मिळाले, पण आयुष्यात तेच कंपाऊंड इंटरेस्ट वापरायला आपण फेल झालो. म्हणूनच या सिरीजमध्ये मी हे सगळं स्टेप बाय स्टेप क्लिअर करणार आहे. सुरुवात बेसिक्सपासून करू. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय? सिंपल शब्दात, इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट. म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या ओरिजिनल पैशावरच नाही, तर आधी मिळालेल्या इंटरेस्टवर सुद्धा तुम्ही पुन्हा इंटरेस्ट कमवता. जसा बर्फाचा गोळा डोंगरावरून खाली येताना हळूहळू मोठा होत जातो, तसंच तुमचा पैसा देखील टाईमबरोबर ग्रो होत जातो. बुक्सनुसार त्याचा फॉर्म्युला काय, की कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल अमाऊंट इंटू 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट डिवायडेड बाय 100 रेस टू टाईम. पण इन्व्हेस्टमेंट फक्त फॉर्म्युला नाही आहे, तर ती रिअल लाईफ प्रोसेस आहे. मार्केट फ्लक्च्युएट होतं, रिटर्न सेम नसतात, तरीसुद्धा कंपाऊंडिंग काम करतं. कसं? तेच मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ॲक्च्युअल एक्झाम्पलसोबत दाखवणार आहे. हा व्हिडिओ एंड करण्याआधी अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं एक वाक्य आठवा, कंपाऊंड इंटरेस्ट इज द 8 वंडर ऑफ वर्ल्ड. ही हू अंडरस्टँड्स इट अर्न्स इट, ही हू डझंट पेज इट. हा व्हिडिओ इथे थांबवतो. पुढच्या व्हिडिओमध्ये कंपाऊंडिंग तुम्ही फक्त ऐकणार नाही, तर ते समजणार आहे. तोपर्यंत मला नक्की फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा पार्ट नक्की बघा. धन्यवाद.